दादाने आज पार्सल आणले मटर पनीर. हे बघा रोट्या. आज खूप कंटाळा आला तो स्वयंपाक गाईस. दादा बघा खतरो के खिलाडी चाललंय. सगळे विटा वगैरे काढते त्या साईडला. गाईस दादा बघा आपल्या फोनला आहे ना गोरिला ग्लास लावतोय आणि ते एकदम कमी पैशात घेऊन आलं. आता दादा माझ्या फोनला मस्त गोरिला ग्लास लावणार आहे. गाईस दादाने हा वरचा कवर काढलेला आहे. कंपनी फिटेड असतो. मी त्याला काढूच देत नव्हते पण तो म्हणला तो प्लॅस्टिक असतो तो काढावा लागतो. हां स्प्रे मारून आहे ना मग ते एकदम क्लीन करतोय फोन. क्लीन झालं आता. दादाचा चेहरा दिसतो त्यात एवढा क्लीन झालाय. गाईस दादाने ना गोरिला ग्लास बसवला बघा. गाईस फायनली आहे ना गोरिला ग्लास आपला बसवून झालाय परफेक्टली. दादाने बसवलाय बघा पहिल्यांदा बस. हे गाईज गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळचे आता वाजलेत 8 आणि मी ना आज कितीतरी वर्षांनी ना 6:15ला उठली आहे. आणि 6:15ला उठून आहे ना आज मी स्वयंपाक पण केला आहे. आज म्हणजे ना मला जसं आम्ही शाळेत जायचो ना सकाळी सकाळी आणि मम्मी आहे ना गरम गरम चपाती आणि भाजी बनवून द्यायची ना तशी मी आज बनवली आहे. कारण आहे ना आता चालू आहे म्हणजे शाळा सुरू होती आहे ना आणि मग तेच शाळेचं वातावरण वगैरे आहे आता. हे बघा सकाळचे 8 वाजता असा काही नजारा आहे. सूर्यप्रकाश दिसू लागले इथं आपल्याला. तर मी काय स्पेशल बनवलं आहे आणि खूप वर्षांनी मी आज एवढं लवकर स्वयंपाक पण केला आहे. पप्पांना आपण आहे ना जेवायला देऊया आणि त्यांचं रिॲक्शन घेते मी. ठीक आहे. जेवण किती वाजलं? अहो मी जेवायला बनवले त्याचं काहीतरी बोला की. जेवायची भूक लागली. किती वाजलेत? 8 वाजलेत. साहेबाला जायचं नाही. अहो माझी जेवणाबद्दल तर बोला काय. 8 वाजलेत. हां जेवायची आता भूक लागली. काय खायचं? 8 वाजता जेवायला दिले ते तरी शॉकिंग नाही त्यांचं रिॲक्शन. म्हणजे एवढं लवकर मी कधी बनवते का? तसं नको मला जेवाय. अरे अरे आपल्या जेवणाची काही व्हॅल्यू नाही. चला मी जेवून घेते. गाईस दादा पण उठला नाही अजून. हे बघा झोपला इथं. दादे उठ ना. किती वाजले? हां हेदर बघ तर उठून. माझ्या जेवणाचं कुणालाच काय नाही पडले. सगळ्यांना माझ्यासारखं छान वाटेल असं नाही ना पण मला छान वाटतं. बघ गरम गरम चपाती बटाट्याची भाजी. मम्मी अशी द्यायची आम्हाला लहानपणी बनवून. आणि आम्हाला आहे ना असली भूक लागलेली असायची सकाळी उठून नाश्त्याला डायरेक्ट चपाती भाजी अशी गरम गरम. शाळेचे दिवस आठवतात ते. असं वाटतं शाळेत जाऊन बसावं. गाईज तुम्हाला पण तुमची मम्मी अशी द्यायची का बनवून? कमेंट करून सांगा. गाईज आपण आहे ना काल गार्लिक पेस्ट आणि जिंजर पेस्ट जी मिक्स असते ना ती ऑर्डर केली आहे. त्याची ऑर्डर आली आहे. हे काही छोटे पॅकेट्स आहेत आणि हे मोठे पॅकेट्स इथे दादाने लावून घेतले. आम्हाला काय म्हणले होते ते 5-10 पॅकेट घ्या आणि नंतर ऑर्डर दिली आहे तर आता डायरेक्ट अख्खे पॅकेट देऊन टाकलेत. 500 रुपये बिल झाले. गाईज घराच्या वरती ना एक कागद टाकला होता तो आहे ना आम्ही आता काढतो. तो ब्लॅक कलरचा दिसतो ना तो वाला. आणि ना तिथं आम्ही आहे ना हा नवीनवाला कागद टाकणार आहे. कारण आहे ना जो कागद आधी टाकला होता तो सगळा खराब झाला आहे. मग आता आम्हाला ते 2-3 तास लागतील ते सगळं काढायला आणि टाकायला. दादा बघा इथं बसलाय. खतरो के खिलाडी बघा मी कुठं उभे राहिले. इथं मागे ना कागद आहे. दादा पकड. दादा पकड ना.
तो पकडणे मी पडेन मी कुठून गाईस हे बघा असा काय अवतार झालाय वरती आणि आहे ना सगळा हा जो कागद आहे ना फाटून गेलाय. मग आता आपल्याला नवीन कागद टाकायचा आहे ज्याच्यामुळे आहे ना पाणी आपलं येणार नाही आहे घरामध्ये. कारण पत्रे आहे ना फुटलेत, हे सिमेंटचे पत्रे आहेत ना सिमेंटच्या पत्रेत फुटलेत त्याच्यामुळे आपण नवीन कागद टाकतोय. स्ट्रगल आहे खूप जास्ती स्ट्रगल. एवढ्या उन्हामध्ये आम्ही हा कागद टाकतो. गाईस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गाईस रात्रीच्या वेळेस बघा कागद टाकला तर चांगलं वाटतं. पाऊस नाही आला पाहिजे, आलं तरी आता काही टेन्शन नाही आहे. किती पण पाऊस येऊ द्या, आता काय पाणी पडणार नाही आहे घरामध्ये करायचं. आणि ना असं हॉटेलचं काहीतरी मस्त खाऊसं वाटत होतं. आमचं सगळ्यात जास्त फेवरेट आहे मटर पनीर. आम्हाला दुसरं काही नाही, मटर पनीर दिलं तर आम्ही खुश सगळे. सगळ्यांचं फेवरेट आहे आमचं, म्हणजे माझं एकटीचं नाही. तुम्हाला पण दाखवते. आहा गाईज मटर पनीर आणि रोट आहे ना पार्सल आणल्यात आणि गरमागरम भात मी बनवलाय. हे पहा जिरा राईस आणि कसली तरी भारी आहे. कंट्रोलच होत नाही आता. रात्रीच्या वेळेस बघा दुकान सगळं लावून घेतलंय. आज काही जास्त माल नाही आणला, कस्टमर नाही आहे म्हणून. पप्पा इथं बसलेत. आहे का नाही गिराईक? गिराईकांची वाट बघते ते. मम्मी इथं बसली आहे. तर काहीच तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.